नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। आदिनाथं च मत्सेन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः। अखंडानंदरूपाय सविज्ञानप्रदायिने भवद्भान्तदिनेशाय गुंडाख्यगुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धामामध्ये बलभद्र सुभद्रा आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरित्र चिंतनाकरता आपण एकत्रित आलेलो आहोत। भगवंताचं चरित्र, त्या चरित्राच्या संबंधानं जो विचार चरित्र म्हणून करणं आवश्यक आहे त्याचा थोडासा विचार आपण करून आलो। क्षेत्र महात्म्य म्हणून जगन्नाथपुरीचा आणि इथले भगवान जगन्नाथ या नावाने प्रसिद्ध आहेत, तर जगन्नाथ या पदाचा थोडासा विचार आपण करून आलो। चरित्र चिंतनामध्ये बलराम दादांचं चरित्र आणि सुभद्रेचं चरित्र आपण पाहून आलो। भगवान श्रीकृष्णांच्या चरित्र चिंतनाला आता आपल्याला प्रारंभ करायचा आहे। भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे अलौकिक चरित्र समजलं जातं। काल आपण असं बोललो, परवाही बोललो की भगवान जेव्हा अवताराला येतात तेव्हा अवताराला येताना एकटे अवताराला येतात असं नाही। भगवान आपल्याबरोबर आपल्या कार्याच्या परिपूर्ती करता ज्यांची ज्यांची आवश्यकता असते त्यांना बरोबर घेऊन येतात। म्हणून क्षेत्राचा अवतार असतो, क्षेत्रामध्ये असणाऱ्या तीर्थाचा अवतार असतो, क्षेत्राच्या अवतीभोवती असणाऱ्या वृक्षांचा अवतार असतो, क्षेत्रामध्ये असणाऱ्या दगडांचा अवतार असतो। असं सगळंच त्याच्याकडे बघताना त्या दृष्टीनं आपल्याला पाहिलं पाहिजे। त्या क्षेत्रामध्ये भगवान अवताराला येतात। ही अवतार नावाची जी संकल्पना आहे, भगवंताचा अवतार, अनेक अवतार भगवंताने धारण केले याचा विचार आपण अनेक वेळेला बोलून दाखवतो। संतांचा अवतार, भगवंताचा अवतार, पण अवतार ही काय संकल्पना आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे। भगवंताचा अवतार होतो म्हणजे काय? भगवान वरून खाली येतात। अवतरती इति अवतारः अशी अवतार शब्दाची एक व्युत्पत्ती सांगितली जाते। पण भगवंताचा अवतार होणं म्हणजे नेमकं काय आहे? वरून परमात्मा खाली येतात याचा अर्थ खाली परमात्मा नसतात का? वरून खाली असा खाली आणि वर असा भेद भगवंताच्या बाबतीत आपण आपल्याकडे केला जात नाही। जर परमात्मा व्यापक आहे तर वरून खाली येणं, खालून वर जाणं असं भगवान करत नाही। अवतार म्हणजे जर वरून खाली येणं असेल तर अवतार समाप्ती म्हणजे खालून वर जाणं आहे का? याला अवतार म्हणत नाही। अवतरती इति अवतारः ही शब्दाची व्युत्पत्ती म्हणून जरी मान्य केलेली असली तरी सुद्धा आपल्याकडे मात्र त्या अवतार या संकल्पनेचा विचार थोडासा वेगळ्या अर्थाने केलेला आपल्याला दिसून येतो। काय आहे अवतार? अवताराचा एक विचार आपल्याला असा, व्यापकत्वाला डोळ्यासमोर ठेवून वर खाली असा भेद ज्याच्यामध्ये दिसत नाही तिथं परमात्माचा त्या अर्थाने अवतार मानला जात नाही। मग अवतार कशाला म्हणायचं? जो निर्गुणातून सगुण साकार होतो त्याला अवतार असं म्हणा, असा दुसरा विचार आपल्याला पाहता येतो। निर्गुणातून सगुण साकार झाला, निर्गुण रूप त्यांनी सोडून दिलं, सगुणाचा विग्रह, सगुण रूपाचा विग्रह त्यांनी धारण केला, याला अवतार म्हणायचं का? तर यालाही अवतार म्हणता येत नाही। कारण आपल्या संत वाङ्मयामध्ये सगुण आणि निर्गुण या दोघांमध्ये तशा अर्थाने, जाणीवेच्या अर्थाने, तत्व या अर्थाने कोणताही फरक केला गेलेला नाही। तुकाराम महाराजांनी या तत्वाचा विचार करत असताना जे शब्द वापरलेत ते वापरलेत सगुण साकाराला,
पण शब्द योजना केलेली आहे ती निर्गुण निराकाराच्या अर्थानं. कितीतरी अशी उदाहरणं आपल्याला पाहता येतात. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं वर्णन करताना पांडुरंगाला म्हटलंय की हा परमात्मा वेगळा आहे, केवळ डोळ्याला दिसतो म्हणून तो त्या आकाराचा आहे असं समजायचं कारण नाही. हा परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे, पण तरीही तो पांडुरंग आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीय वास. पण तो कोण आहे? तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. आता श्रुती ज्याला नेती नेती म्हणतात त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचे आम्ही दास आहोत, हे तुकाराम महाराजांचं बोलणं. किंवा तुकाराम महाराजांनी दुसऱ्या एका अभंगामध्ये आणि त्याच अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी शेवटी देवाला परमात्म्याच्या संबंधानं बोलताना असं सांगितलं, तुका म्हणे निज रूपडे हे तत्व बीज. रूपडे असा शब्द वापरला पण त्याला तत्व बीज म्हटलं. रूपडे हा शब्द सगुण साकाराचा वाचक आहे, पण तत्व बीज हा शब्द निर्गुण निराकाराकडे लावावा लागतो. असे कितीतरी अभंग आहे. निर्गुण निराकाराचे वाचक असणारे शब्द जर सगुण साकाराकडे लावून जर यथार्थतेनं त्याची सिद्धी करता येत असेल तर सगुण निर्गुणाच्या संबंधाने भेदाचा विचार सांप्रदायिक संतांनी केलेला नाही. तुकाराम महाराज परमात्म्याचं वर्णन करताना म्हणतात, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तुम्हाला आता आनंद हा शब्द निर्गुण निराकाराचा वाचक आहे. अद्वय नित्य निरामय योग्यांचं निजध्येय. योगशास्त्राचा विचार केला तर योगी सगुण साकाराला मानत नाही, योगी निर्गुण निराकाराची उपासना करणार आहे. त्या निर्गुण निराकाराची उपासना करताना एकदम चित्ताची एकाकारता होत नाही, म्हणून त्याला प्रारंभाला काहीतरी आलंबन लागतं, म्हणून तस्य वाचक हा प्रणव असं सूत्र आपल्याला सापडतं. योगशास्त्राने ईश्वर मानला पण तो आपल्याला निर्विकल्प समाधीच्या प्राप्तीकरता साह्यभूत होणारा बहिरंग साधन म्हणून मानला गेलेला असा ईश्वर आपल्याला योगशास्त्राने मानलेला दिसतो. मग असा जो परमात्मा जो योग्यांचं निजध्येय आहे, तो ते निजध्येय असणार त्याला निर्गुण निराकारत्व दिलं. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगियांचे. पण असं योग्यांचं निजध्येय तुम्हाला पाहायचं असेल तर मी तुम्हाला दाखवतो. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तुम्हाला ते निर्गुण निराकार तत्व पाहायचंय ना, मग चला. म्हणून त्या प्रत्येक पदाचा संबंध आपल्याला पहा भीमातिरी विठ्ठल रूप या पदांशी जोडून घ्यावा लागतो. आनंद बघायचाय, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. अद्वयत्व बघायचंय, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. नित्यत्व बघायचंय, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. निरामयत्व बघायचंय, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. योग्यांचं निजध्येय बघायचंय, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. योग्यांच्या मनाला जे सापडत नाही ते मी पाहिलं, हे ज्ञानोबा बोलून दाखवतात. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. पाहता पाहता मना न पुरे धणी. देखिला देखिला माये देवांचा देव. पिटला संदेह निमाले दुजे पण. ज्ञानोबारांनी आपल्याला किती बारकाईने याचा विचार सांगितला. निर्गुण म्हणून ज्ञानोबारांनी पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित केला देवासमोर, देवा तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. आणि मग देवालाही याचं उत्तर जेव्हा देता येईना तेव्हा ज्ञानोबारांनी उत्तर देऊन टाकलं, सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण म्हणो. देव म्हणाला कसंही बघा, तुम्हाला जसं जमेल तसं करा. सगुण म्हणावं वाटलं सगुण म्हणा. ज्ञानोबा म्हणाले तसं नाही, मग सगुण निर्गुण एक गोविंद रे. अरे तू सगुण आणि निर्गुण आहेस. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेल. तुकोबारायांनी त्या संबंधामध्ये चिंतन करताना हे शब्द वापरले. हा परमात्मा जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियले.
सगुण निर्गुणाचं एकत्रीकरण. म्हणून आचार्यांनी याला परब्रह्मलिंग म्हटलंय, पण तरीही पांडुरंग म्हटलं. महायोग पीठावर स्थापित असणारा हा परमात्मा, पण तरी सुद्धा त्याला परब्रह्मलिंग म्हटलं, तरी त्याला पांडुरंग असा सगुणाचा वाचक शब्द वापरला. निर्गुण निराकाराची सिद्धी जर सगुण साकार वाचक शब्दाने होत असेल, अथवा सगुण साकाराला निर्गुणाचे वाचक शब्द यथार्थतेने लागू पडत असतील, तर सगुण आणि निर्गुणाचा अभेद आणि सगुण निर्गुणाचं ऐक्य आपल्याला मानावं लागतं. मग तो निर्गुणातून सगुण साकार झाला, याला अवतार म्हणा, अशी संकल्पना आपल्याला स्वीकारता येत नाही, कारण त्यांची एकरूपता मानली गेली. मग अवतार म्हणजे काय आहे? जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये याचा विचार सांगताना असं सांगितलं की अवतार म्हणजे काही नसतं, जे इंद्रिय गोचर नसतं ते इंद्रिय गोचर झालं की त्याला अवतार असं म्हणतात. अवांग मनस गोचरत्व हे परमात्म्याला आहेच आहे, पण तोच परमात्मा वांग मनस गोचर झाला. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं श्रुती बोलते, पण उपनिषद जरी त्याला यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह म्हणत असतील, तरी सुद्धा तो जेव्हा आमच्या इंद्रियांना गोचर होतो, जो अवांग मनस गोचर आहे तो इंद्रिय गोचर झाला की त्याला अवतार असं म्हणा. ज्याला कुठल्याही नामाचा शब्दाचा स्पर्श होत नाही ते निर्गुण निराकार आहे, पण ज्याला हजार नावानं त्याचं ध्यान करता येतं तो सगुण साकार आहे. ज्याचं रूप डोळ्याला बघता येत नाही तो निर्गुण निराकार आहे, पण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी म्हटलं की तो सगुण साकार आहे. म्हणून नामरूपाचा संबंध परमतत्वाशी नसतो, कारण नामरूप माईक आहे तसं शास्त्राचं वचन आहे. नामरूप माईक असल्यामुळे नामरूप निवृत्त होतात. या जगतामध्ये कुणाचं नाव टिकलं नाही, कुणाचं रूप टिकलं नाही. आपल्याला आपल्या आजोबांचं नाव माहितीये, पणजोबांचं नाव माहितीये, पणजोबांच्या आजोबांचंही नाव माहितीये, पण त्या पणजोबांच्या आजोबांच्या पणजोबांच्या आजोबांचं नाव माहितीये का? नाही, ते गेले ना, ते त्यांचं रूपही संपलं, त्यांचं नामही संपलं. नामरूप निवृत्त होतात. अस्ति भाति प्रियम रूपम नामच्चेत्यंश पंचकम आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपो ततो द्वयम. जे जे पदार्थ कार्य म्हणून आकाराला येत असतात, त्या प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी 5 अंश असतात. अस्ति भाति प्रिय नाम आणि रूप. याच्यातलं अस्ति भाति प्रिय हे ब्रह्माचे अंश आहेत आणि नाम आणि रूप हे मायेचे अंश आहे. त्यामुळे अस्ति भाति प्रियत्व हे परब्रह्माचा अंश असल्यामुळे वस्तू संपली तरी वस्तूचं प्रियत्व संपत नाही, पण वस्तूचं नाम आणि वस्तूचं रूप हे मात्र निवृत्त होऊ शकतं. नाम आणि रूप निवृत्त होतं. कुणाचंही नाव टिकलं नाही, कुणाचंही रूप टिकलं नाही, पण भगवंताचं नाम आणि भगवंताचं रूप याला मात्र कधी धक्का बसला नाही. रामावतारामध्ये राम हा विग्रह प्रकट झाला असेल, कृष्ण अवतारामध्ये कृष्ण हा विग्रह प्रकट झाला असेल, पण याचा अर्थ राम हा विग्रह आता नष्टच झाला असं झालं नाही. द्वापार युगामध्ये सुद्धा रामरूपानं दर्शन भगवंतांनी दिलेली उदाहरणं आहेत. आपल्याला कालभेदाने पुराणांनी परमात्म्याच्या अवतार विग्रहांचा विचार करत असताना कालभेदाने त्याचा विचार केलाय, युग भेदाने त्याचा विचार केलाय. परमात्म्याच्या नित्यतेचे विचार करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये युग भेदाने विचार करणं ही एक पद्धत आहे. कारण सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग ही जी युगांची चौकडी आहे ना, ही फिरत राहते. आणि त्या द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा अवतार होणारच आहे. त्या युगामध्ये जो जो अवतार ठरलेला आहे तो अवतार त्या युगामध्ये होणार. मग ते युग फिरून आलं की पुन्हा तो अवतार, ते युग फिरून आलं पुन्हा अवतार. आणि अशा युगभेदाने भगवंताच्या विग्रहाचा विचार
आपल्याला पुराणांनी केलेला दिसून येतो. हे पुराणातलं चिंतन आहे. पुराणांनी हा विचार केला. युगभेदाने अवताराची संगती लावून द्या. रामावताराचा विचार करताना रामाचा विग्रह हा रामावतारा पुरता मर्यादित नव्हता. आजही कलियुग सुरू झाल्यानंतर आजही ज्याला रामचंद्र प्रभूंच्या त्या विग्रहाची आवड आहे, रामचंद्र प्रभूंच्या भक्तीमध्ये जो रत झालेला आहे, रामचंद्र प्रभूंशी जो अनन्य आहे, रामचंद्र प्रभूंच्या चरणी ज्याने आपलं जीवन समर्पित केलंय, रामचंद्र प्रभूंच्या दर्शनाची ज्याला अत्यंत आस लागलेली आहे, त्याला रामचंद्र प्रभू आजही दर्शन देतात. त्याच रूपामध्ये जर देत असतील तर ते रूप गेलं कुठं? ते नित्य राहिलं, ते शाश्वत राहिलं. आम्हाला ज्या रूपामध्ये भगवंताच्या दर्शनाचं प्रेम आहे, दर्शनाची आवड आहे, त्या रूपामध्ये परमात्मा दर्शन देतात. ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळी. तुकाराम महाराज म्हणतात ना, ज्याने ज्याने जसं जसं इच्छा करावी तसा तसा परमात्मा होतो. नाही, परमात्म्यानेच अर्जुनाला सांगताना 18व्या अध्यायामध्ये हे सांगितलंय, भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ ते तेच होत जाये, तो मी झालो आहे खेळणे आजी. अर्जुना, मी तुझ्या हातातला खेळणं झालोय, पण मी कोण आहे माहिती आहे? मला सामान्य समजू नकोस. माझा भक्त माझी ज्या रूपानं अपेक्षा करतो त्या रूपानं व्यक्त होणारा मी आहे. भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ ते तेच होत जाये, तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. असा जो मी आहे तो तुझ्या हातातलं खेळणं झालो. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी, बाप रखुमा देवी वरु खूण बाणली कैसी. ज्ञानोबराय चिंतन करता, अनंत रूपे अनंत वेशे, परमात्म्याची अनंत रूप आहेत, अनंत वेश आहेत. कोणत्या रूपामध्ये परमात्मा? आपली इच्छा कोणती आहे ती सांगा, परमात्मा तो आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळामध्ये अवताराला आले आणि भगवान श्रीकृष्णाच्या त्या अलौकिक विग्रहाची चर्चा परिसरामध्ये व्हायला लागली, त्या भगवान श्रीकृष्णांच्या त्या रूपाचा विचार, त्याची चर्चा कैलास पर्वतापर्यंत गेली. कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती माता बसलेले असताना पार्वती मातेने भगवान शंकरांना सांगितलं, अहो म्हणे, गोकुळामध्ये भगवंताचा अवतार झालाय, फार गोड रूप आहे असं कळलंय, मग चला ना दर्शनाला जाऊ ना, भेटू, बघू, त्या रूपाचा आनंद घेऊ, चला. भगवान शंकर म्हणाले, ते रूप तिथं जाऊन बघणं काय, इथं ध्यानात आणणं काय, अर्थ एकच. पार्वती माता म्हणाली, ध्यान तुमचं लागतं, मला दर्शनच पाहिजे, मला घेऊन चला, गोकुळात घेऊन चला. आता स्त्री हट्ट आहे, भगवान शंकर झाले म्हणून काय झालं? स्त्री हट्ट आहे. भगवान म्हणाले, जाऊया दर्शनाला, पण एक आहे, मी शंकर या रूपामध्ये आणि तू पार्वती या रूपामध्ये जर दर्शनाला जाऊ तर तो परमात्मा आपल्याला दर्शन देणार नाही. तो आपल्याला पूज्य मानतो, आपण त्याला पूज्य मानतो, तो दर्शन देणार नाही. मग देवाचं दर्शन ज्या कोणत्या रूपात आपल्याला घ्यायचं असेल ते घेता येईल, पण त्याच्याकरता अट एक आहे, त्याचा भक्त म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे, त्याच्याकडे जाता आलं पाहिजे. आपणच जर स्वतःला परमात्मा म्हणून चाललो तर तो दर्शन देणार नाही, आपल्याला त्याचा भक्त म्हणून जावं लागेल. पार्वती माता म्हणाली, मी कोणतंही रूप घ्यायला तयार आहे, वाटेल ते करायला तयार आहे, पण मला त्याचं दर्शन पाहिजे. ठीक आहे, जाऊया. भगवान शंकर आणि पार्वती मातेने भक्ताचं रूप घेतलं आणि त्या रूपामध्ये गोकुळामध्ये प्रविष्ट झाले. गोकुळामध्ये आल्यानंतर भगवंताच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर परमात्मा, यशोदा माता होतेच घरामध्ये. यशोदा मातेचा काही संबंध काढला. आता परमात्माचा येतो, काय कुठून कसा संबंध लागेल याचा विचार करण्याचं कारण नाही. यशोदा मातेने बोलवलं, वर बोलवलं, स्वागत केलं, पाठ मांडले, पाणी दिलं, दूध दिलं. या दोघांनी सांगितलं, तुम्हाला मुलगा झालाय, त्याला बघायला आम्ही आलो. हो झाला म्हणे, दाखवते. भगवंताला पार्वती मातेच्या हातात दिलं.
आणि आता हे दोघांच्या जेवणाची व्यवस्था काही केली पाहिजे. जेवण करून हे परत जाणार असतील तर व्यवस्थित जेवण झालं पाहिजे. त्या मुलगा पार्वती मातेच्या हातामध्ये दिला आणि यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याकरता म्हणून यशोदा माता आज स्वयंपाकघरामध्ये निघून गेली आणि भगवान श्रीकृष्णाला हातामध्ये मांडीवर घेऊन पार्वती माता शंकरांना दाखवते, अहो बघा काय रूप आहे, काय रूप आहे. असं अलौकिक रूप यापूर्वी कधी बघितलं नाही. सावळं रूप आहे, कुरळे केस आहेत, डोळे अत्यंत भावविभोर आहे. याच्याकडे बघताना आपलं आपल्याला भान राहत नाही, इतकं सुंदर रूप आहे. काय सुंदर रूप देवाने धारण केलं बघा. असं म्हणून पार्वती माता शंकराकडे बघते तर याला बघून त्यांची कधीच समाधी लागली होती. या रूपाला बघून भगवान शंकर समाधी अवस्थेमध्ये गेलेले. पार्वती माता त्यांना अहो बघा, कुठे बघा, डोळे मिटून त्याचं ध्यान करत बसले. पार्वती माता त्या रूपाचा आनंद घ्यायला लागली आणि त्या रूपाकडे बघता बघता पार्वती मातेला पान्हा फुटला. भगवंताचं रूपच इतकं अलौकिक होतं की त्या रूप दर्शनाने बघणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव जागा व्हावा. गंमत कशी आहे, भगवान श्रीकृष्ण देवकीच्या पोटी आले पण त्यांना दूध पाजलं यशोदेने. पान्हा फुटला यशोदेला. आई नसताना पान्हा फुटणं शक्य नसतं. ठीक आहे, यशोदेलाही मुलगी झाली होती, तिला दूध हसणं मान्य आहे, पण दुसऱ्या कुठल्या मुलाला बघून कुठल्या परक्या स्त्रीला पान्हा फुटत नाही. यशोदेला पान्हा फुटला भगवंताला बघून. पार्वती मातेला पान्हा फुटला. पार्वती मातेने काही विचार केला नाही. नवरा समाधीमध्ये, यशोदा माता जवळ नाही आहे, पान्हा फुटलाय. काही विचार न करता पार्वती मातेने भगवान श्रीकृष्णांना पदराखाली घेतलं, स्तनपान करवलं. आणि तेच भगवंताला काय, भगवंताने लीलाच करायचं ठरवलं होतं. भगवान म्हणतात मी लहानच आहे, मला काय दूध मिळाले अशी कारण. भगवान स्तनपान करायला लागले आणि पार्वती मातेला भगवंताला स्तनपान करवताना मातृत्वाच्या आनंदाची परमसीमा गाठता आली. आणि ते स्तनपान करवताना पार्वती मातेच्या मनात आलं, आपला गणपती असाच लहान होता आणि गणपतीचा विचार मनात आला आणि पार्वती मातेला मांडीवरचं बाळ जरा जड झाल्यासारखं लागायला लागले. पार्वती माता म्हणते असं कसं झालं, एकदम वजन कसं वाढलं, कोण आहे हा. पदर वरून टाकलेला चाचपून बघितलं, कान थोडे मोठे लागायला लागले, नाकाच्या ऐवजी थोडीशी लहानशी अशी सोंड हाताला लागायला लागली. पार्वती माता म्हणाली असं कसं झालं, हा तर कृष्ण आहे. कृष्ण हा शब्द मनात आला आणि पार्वती मातेनं पदर काढून बघितलं तर भगवान श्रीकृष्ण. पार्वती माता म्हणाली हे आपल्याला पुत्राचा स्नेह आहे म्हणून गणपतीचं स्मरण झाल्यावर हा गणपती वाटला, अरे हा कृष्ण आहे. परत पदर टाकला, परत स्तनपान चालू झालं. परत पार्वती मातेच्या मनात आलं आपला गणपती असाच लहान होता, असंच स्तनपान करत होता. आपल्याला त्या वेळेला जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षा अधिक आनंद आत्ता होतो आहे, असं का व्हावं. गणपती काय आपला मुलगा नाही का. असं गणपतीचं स्मरण करता करता पुन्हा पार्वती मातेला जाणवायला लागलं की मांडीवर दुसरं कोणतं तरी बाळ आहे. मग मात्र तिने ठरवलं की हा भ्रम नाही, पुन्हा पुन्हा होतोय ना, मग आपण निश्चित त्याचा निर्णय केला पाहिजे. म्हणून पदरावरून नीट चाचपडून 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 पाहिलं तर खरंच हाताला सोंड लागली, कान मोठे दिसायला लागले, पोट असं गरगरीत वाटायला लागलं हाताला. आणि मग पार्वती मातेची खात्री झाली की हा गणेशच आहे. आणि म्हणून पटकन पार्वती मातेने पदर काढून बघितलं तर भगवान श्रीकृष्ण. पार्वती मातेने त्याला विचारलं अरे तू कृष्ण आहेस का गणेश आहेस. भगवंतानी इकडं तिकडं बघितलं, जवळ कोणी नव्हतं, यांना समाधी लागलेली. हे बघून भगवंतानी पार्वतीला सांगितलं मी कृष्णही नाही, मी गणेशही नाही, तुझा जसा भाव आहे तसा मी आहे. तुझा जसा भाव, ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे.
सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधरियले अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. परमात्मा भिन्न भिन्न रूपामध्ये प्रकट होतो, पण ज्या ज्या रूपामध्ये परमात्मा प्रकट झाला ते रूप भगवंताने प्रकृतीच्या आश्रयातून किंवा प्रकृतीच्या साह्याने जरी घेतलेलं असलं तरी त्या रूपाचा नाश झाला असं आपल्याला कधीही म्हणता येणार नाही. परमात्मा आपल्या भावनेनुसार रूप धारण करतात. भक्त जैसेने जेथ पाहे तेथ ते तेची होत जाय. ज्ञानोबरांनी फार व्यापकत्वाने हे शब्द वापरले. परमात्मा असा निर्गुणातून सगुण साकार होतो, पण सगुण साकार होतो म्हणजे काय होतं, म्हणजे त्याचा अवतार होतो. त्या अर्थाने अवतार नाही, तो जो अवांग मनस गोचर होतो तो होता, तो भक्तीनं इंद्रिय गोचर व्हायला लागतो. तुकोबारायांनी म्हणून भगवंताचं वर्णन करताना हे शब्द वापरलेत. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. ज्ञानानं परमात्मा मोजला जात नाही, योगानं परमात्मा मोजला जात नाही, कर्मानं परमात्मा मोजला जात नाही. इतराने तत्वता न मोजवे, मग कशानं मोजवे? भक्तीची या मापे मोजितो अनंता. अनंता असा शब्द वापरलाय. अनंत, परमात्म्याला अनंत हे नाव आहे. नामदेव यांनी म्हटलंय, अनंत म्हणती माझी स्वामी ते, अनंत गुण त्याते म्हणून या. नामदेव यांचं वचन आहे. परमात्मा अनंत आहे, पण अनंत असणाऱ्या परमात्म्याला एक नाव दिलं जातं, एक विवक्षित रूप दिलं जातं. पण जे रूप परमात्मा धारण करतो ते रूप कधी निवृत्त होत नाही. तुम्ही आम्ही रूप धारण करतो. मागच्या अवतारात, मागच्या आपल्या जन्मात जे रूप होतं ते या जन्मात नाहीये. या जन्मात जे रूप आपल्याला आत्ता मिळालंय ते कदाचित पुढच्या जन्मात नसेल. ते मागच्या काही जन्मामध्ये नव्हतं, ते पुढच्या काही जन्मांमध्ये नसणार आहे. लहानपणी आपलं जे रूप होतं ते तारुण्यात नाहीये, तारुण्यातलं वृद्धावस्थेत नाहीये. आपली रूप बदलत जातात, नष्ट होतात. एका रूपासारखं दुसरं रूप नाहीये. पण भगवंताचं एक रूप भगवंताने जे स्वीकारलं त्याच्यामध्ये नित्यता राहिली. भगवान श्रीकृष्ण नित्य आहेत, रामचंद्र प्रभू नित्य आहेत. काल बदलू देत, युग बदलू देत, कोणत्याही युगामध्ये रामचंद्र प्रभू रामरूपात दर्शन देतील, द्वापार युगातही देतील. कारण त्यांनी मारुती रायाला द्वापार युगामध्ये रामरूपात दर्शन दिल्याचं वर्णन आहे. आहेत भगवान श्रीकृष्ण, द्वापार युगाचा परमात्मा भगवान श्रीकृष्ण. पण भगवान श्रीकृष्णाने मारुती रायाला द्वापार युगामध्ये रामरूपात दर्शन दिलं अशी कथा पुराणांमध्ये येते. पुष्कळ उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्णांनी दर्शन दिलं, वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलं. का होतं असं? कारण तो परमात्मा भक्तीनं इंद्रिय गोचर व्हायला लागतो. आणि वस्तूला येणारं गोचरत्व, गो म्हणजे इंद्रिय, गो शब्दाचाच अर्थ इंद्रिय असा होतो. गोचरत्व जे आहे ते कशातून निर्माण होतं? इंद्रिय गोचर, वस्तू इंद्रिय गोचर होते. आम्हाला त्या वस्तूचं जे दर्शन होतं ते कशाने होतं? ते दर्शन जर वस्तू म्हणून होत असेल तर त्याच्या मागे भाव हे कारण आहे. आणि ते वस्तू, ती वस्तू जर स्वरूप म्हणून प्रतीतीला येत असेल तर त्याच्या मागे ज्ञान हे कारण आहे. असा दोन्हीत फरक आहे. भावरूपानं वस्तूचा आकार कळणं आणि ज्ञान रूपानं वस्तूचं स्वरूप कळणं, या दोन्ही गोष्टी वेदांताला मान्य आहे. पण ज्या वेळेला इंद्रिय गोचरत्वाचा विचार अवताराची सिद्धी करताना येतो त्यावेळेला अवतार हा भावावर ठरतो, नुसता ज्ञानावर ठरत नाही. भगवान अवतार धारण करतात त्याच्या मागे भाव आहे. पृथ्वीला पापाचं ओझं झालं, ती पृथ्वी भगवंताकडे गेली, भगवंतापर्यंत तिला पोचता आलं नाही. ब्रह्मदेवाला तिने आपलं दुःख सांगितलं,
ब्रह्मदेवाने ते दुःख भगवंतापर्यंत पोहोचवलं. भगवंताने मी अवताराला येईन असं आकाशवाणीनं सांगितलं. ती आकाशवाणी ब्रह्मदेवाला ऐकू आली. मग त्या ब्रह्मदेवानं गायीचं रूप घेऊन गेलेल्या त्या पृथ्वीला आश्वस्त केलं, भगवान अवताराला येणार आहे, तू जा. आता हा जो कथा प्रसंग आपल्याला भागवतात रामायणामध्ये दिसून येतो, याच्यामध्ये पृथ्वी आपल्याला दुःख सहन न झालं, पापाचं ओझं सहन न झालं म्हणून दुःखी होऊन गायीच्या रूपात भगवंताकडे गेली. आणि तिच्या दुःखाच्या निराकरणाकरता जर भगवान अवताराला आले असतील तर भगवंताचा तो अवतार दुःख निवृत्ती या भावरूपानं पाहिला पाहिजे. परमात्मा आणि पृथ्वी यांचा अभेद बघून अवताराचं चिंतन करता येत नाही. वस्तू आणि परमात्मा यांच्या व्यापकत्वात एकत्वाचा अनुभव घेऊन आपल्याला अवताराचं चिंतन करता येणार नाही. अवताराचं चिंतन करायचं असेल तर कंसाचा त्रास वेगळाच बघावा लागेल, पृथ्वीला झालेलं पापाचं ओझं वेगळंच बघावं लागेल, आणि भगवान श्रीकृष्ण विशिष्ट देह धारण करून आले हे वेगळ्या रूपानंच बघावं लागेल. असा भाव असेल तरच अवतार कळतो, नाहीतर अवतार कळत नाही. भगवान अवताराला आले कुणा करता? भक्ता करता, जीवनमुक्ता करता नाही. पण जीवनमुक्ता करता भगवंताचा जो अवतार झाला त्याचा हेतू वेगळा आहे. तिथेही आपल्याला भावभक्तीचाच विचार करावा लागतो. भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये कुंती मातेने भगवंताच्या अवताराची जी मीमांसा केली, त्याच्यामध्ये कुंती माता भगवंताला असं म्हणते की देवा तुम्ही का अवताराला आलात हे मी तुम्हाला कारण सांगू काय? काय कारण आहे? कुंती माता देवाला सांगते, तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि स्त्रियः. कुंतीच्या मुखातले शब्द आपण ऐका. परमात्म्याचा अवतार सगळ्यांकरता आहे तसं जर बघितलं तर, पण सगळ्यांकरता जरी परमात्मा अवताराला येत असले तरी ते भाव रूपानच आपल्याला त्या अवताराकडे बघावं लागेल, नाहीतर बघता येणार नाही. मी आपल्याला याची अनेक उदाहरणं सांगतो. परमात्मा काही फक्त एका करता अवताराला आले असं होत नाही. परमात्म्याचा अवतार सगळ्यांकरता आहे, सगळ्यांकरता परमात्म्याचा अवतार. कृष्ण चरित्र सांगायचंय आपल्याला, भगवान श्रीकृष्णांचा अवतार सांगायचा आहे. जगतातल्या अत्यंत साध्या माणसाकरताही भगवान अवताराला येतात. भगवान जीवनमुक्ता करताही अवताराला येतात. भगवान देवतांकरताही अवताराला येतात. आणि याच्याही पलीकडे सांगू, भगवान स्वतः करताही अवताराला येतात. पण या सगळ्यांच्या करता आलेला अवतार हा भाव रूपानच प्रतीतीला येतो, भक्तीनच प्रतीतीला येतो, नुसत्या ज्ञानानं प्रतीतीला येत नाही, हे मला सांगायचं. नृणाम निश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवती प्रभो. भागवताने चिंतन केलंय, नृणाम निश्रेयसार्थाय. नृणाम असा शब्द वापरला. परमात्मा अवताराला येतो कोणा करता? नृणाम, जीवा करता परमात्म्याचा अवतार. परमात्मा अवताराला येतो कुणा करता? भक्ता करता येतो. परमात्मा अवताराला येतो कुणा करता? जीवा. आत्ता कुंतीचं उदाहरण आपण बोलून आलो. तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां. अरे या जगतामध्ये ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेले मुनी, परमहंस, हंस या पदवीला प्राप्त झालेले जे महात्मे, जे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले, त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेमाचा उदय व्हावा म्हणून देवा तुम्ही अवताराला येता, हे कुंती माता बोलते. भक्तियोग विधानार्थम. माझ्यासारख्या स्त्रीचं काय पाहायचं कारण आहे देवा? परमात्मा सगळ्यांकरता अवताराला येतात, तुमच्या माझ्या करता येतात. आपण बोललो आता, नृणाम निश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतः प्रभो अव्ययस्य अप्रमेयस्य निर्गुणस्य गुणी भवेत. भागवत बोलतं, अव्यय असणारा, अप्रमेय असणारा, कोणत्याही प्रमाणाला जो सापडत नाही असा अप्रमेय असणारा परमात्मा अवताराला येतो. कशा करता? नृणाम निश्रेयसार्थाय.
या जगतातल्या जीवमात्रांना समाधान मिळावं, आनंद मिळावा याच्याकरता परमात्म्याचा अवतार आहे. परमात्मा कुणा करता अवताराला येतो? भक्ता करता येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तो परमात्मा जसा जीवा करता येतो तसा भक्ता करता येतो, जसा भक्ता करता येतो तसा मुक्ता करता येतो, जसा मुक्ता करता येतो तसा देवान करता येतो. भागवतामध्ये आपण ब्रह्मदेवाचे शब्द बघा. ब्रह्मदेव भगवंताचं वर्णन करताना देवाला असं म्हणतात, अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य नतु भूतमयस्य कोपी. ब्रह्मदेव भगवंताला म्हणतात, भगवंताच्या अवताराच्या संबंधानं म्हणतात, अस्यापि देव वपुषो. भगवंतानी ही वपू हे शरीर जे धारण केलं ना, हा आकार जो धारण केला, कृष्ण अवतारामध्ये भगवान जे प्रकट झाले ना, कुणा करता? मद अनुग्रहस्य, माझ्यावर अनुग्रह करावा म्हणून ब्रह्मदेव बोलतात. म्हणून भगवान अवताराला आले. आणि भगवंताचा हा अवतार कसा आहे? स्वेच्छामयस्य नतु भूतमयस्य कोपी. हा भगवंतानी स्व इच्छेने धारण केलेला अवतार आहे. पंचमहाभूताचा विकार म्हणून भगवान प्रकट झाले नाही. भगवंताचा देह, नाथ महाराजांनी म्हटलंय, भगवत देह चैतन्य घन. भगवंताचा देह असा पंचमहाभूतात्मक नाही आहे, तो देह सुद्धा स्वरूप आहे. म्हणून त्या देहाची नित्यता आहे, म्हणून त्या देहाचं सातत्य आहे. भगवान श्रीकृष्ण तुमच्या माझ्यासारखे जन्माला आले. आपल्याला जसं निसर्ग नियमाने किंवा काही कारणाने मरण येतं तसं भगवंताला मरण आलं आणि भगवान मरून पडले, असं झालं नाही. रामचंद्र प्रभू, अरे त्याने अवतार धारण केला आणि अवताराची परिसमाप्ती स्वतःच्या इच्छेने केली. प्रारब्धाच्या नाशामध्ये त्यांच्या अवताराचा नाश नाही झाला. आपलं प्रारब्ध संपलं की आपल्याला मरावं लागतं. ज्या क्षणी आपलं प्रारब्ध संपेल त्या क्षणी आपल्याला मरण आहे. म्हणून प्रारब्ध संपायच्या आत ज्ञान प्राप्त करून घ्या, प्रारब्ध संपायच्या आत भक्तिप्रेमाची आवड निर्माण करून घ्या, प्रारब्ध संपायच्या आत सत्कर्मात प्रवृत्ती होऊ देत, प्रारब्ध संपायच्या आत आळंदी पंढरपूर पैठण तेर ही क्षेत्र बघून घ्या. पुन्हा पुन्हा होणार नाही. पुढच्या प्रारब्ध कोणत्या जन्माचं आहे माहित नाही. आज माणूस म्हणून जन्माला आलो, चला वारीला. पुढचा जन्म एखाद्या पक्ष्याचा मिळाला, एखाद्या प्राण्याचा मिळाला तर वारी नाही. हे का सांगितलं जातं आपल्याला संतांकडून? का सांगितलं जातं? वारी चुकवणे हरी असा का प्रार्थना करावी लागली तुकोबारायांना? त्याचं कारणच हे आहे, आपला देह पडला की पडला, देवाचा देह पडत नाही. परमात्मा आपला देह स्वतःहून संपवत असतो. म्हणून स्वेच्छामयस्य नतु भूतमयस्य कोपी. भूतमय हा देह नाही. पंचमहाभूत पासून पृथ्वी आप तेज वायू आकाश आपला देह बनला. परब्रह्माने प्रकृती निर्माण केली, प्रकृतीनं 3 गुण निर्माण केली, पंचमहाभूत निर्माण केली. त्या पंचमहाभूताचं पंचीकरण झालं आणि त्या पंचीकरणातून मग देह निर्माण झाला. पंचीकृत असणारी पंचमहाभूत, पंचीकृत असणारी पंचमहाभूत आणि 3 गुणांचा संबंध आला, आपला देह सिद्ध होतो. कसा कसा सिद्ध होतो आपण बघा. पंचीकरण कसं असतं ते मला त्याचा विस्तार करायचा नाही, पण अवताराच्या संबंधामध्ये, भगवंताच्या संबंधामध्ये सांगणं मला आवश्यक वाटतं म्हणून बोलतो. पंचमहाभूत अधिक सत्व गुण बरोबर 5 ज्ञानेंद्रिय. समीकरण कशी आहेत ऐका. 5 महाभूत आणि सत्व गुण एकत्रित आले की त्याच्यापासून आपली ज्ञानेंद्रिय निर्माण होतात. नाक, कान, डोळे, त्वचा, जिव्हा, रसना हे सगळं जे तयार होतं ते 5 महाभूत आणि सत्वगुण. तेच पंचमहाभूत रजोगुणाच्या संपर्कात आली की पंचमहाभूत अधिक रजोगुण बरोबर आमची कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय त्याच्याने निर्माण होतात.
हात पाय वगैरे वगैरे सगळं सगळं सांगायचं कारण नाही. आणि ती पंचमहाभूत आणि तमोगुण हे एकत्रित आले की पंचमहाभूत अधिक तमोगुण बरोबर पंच तन्मात्रा, शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंच विषय, हे पंचमहाभूत आणि तमोगुण यांच्या एकत्रीकरणातून निर्माण होत असतात. त्यामुळे पंचमहाभूत आणि सत्वगुण यांच्यापासून ज्या महाभूताच्या आधिक्याने सत्वगुणाच्या एकत्रीकरणातून जे इंद्रिय निर्माण होतं ते इंद्रिय त्याच महाभूताच्या आधिक्यातून तमोगुणाच्या संपर्कातून निर्माण झालेल्या विषयाला भोगू शकतं. ही एक प्रक्रिया आहे, ही एक व्यवस्था आहे. आतापर्यंत जगाच्या पाठीवर कुणालाही जिभेनी शब्द ऐकता आला नाही आणि कानाला कुणाला चव कळाली नाही. चव कळायची असेल तर रसना लागते, शब्द ऐकायचा असेल तर कान लागतो, स्पर्श कळायचा असेल तर त्वचा लागते, रूप कळायचं असेल तर डोळा लागतो, वास कळायचा असेल तर नाक लागतो. शब्द स्पर्श रूप रसगंध या 5 विषयाचं ग्रहण करणारी जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत ती कोणताही इंद्रिय कोणत्याही विषयाला ग्रहण करू शकत नाही. नाकाने कधी शब्द ऐकला का तुम्ही? नाकाने कधी तुम्हाला वस्तूचं रूप कळालं का? नाही. वस्तूचं रूप कळायचं असेल तर डोळाच पाहिजे. ज्ञानोबारायांनी म्हटलंय रूपाचा सुजाण डोळा, डोळ्यालाच रूप कळतं. शब्द विश्वोत्तरी श्रवणाचा 6व्या अध्यायाचा प्रारंभ बघा आपण. शब्द विश्वोत्तरी श्रवणाचा, शब्द हा श्रवणाचा कानाचा विषय आहे, शब्द हा डोळ्याचा विषय नाही. अहो आम्ही डोळ्यांनी शब्द वाचतो ना? नाही, आम्ही डोळ्यांनी शब्द वाचत नाही, आम्ही डोळ्यांनी शब्दाचा आकार पाहतो, आम्ही शब्दाचं रूप डोळ्यांनी पाहतो आणि याला अ म्हणतात हे आम्हाला पाठ झालेलं असतं म्हणून कळतं. पण आम्ही अ जेव्हा म्हणतो तेव्हा अ हे डोळ्याला कळत नाही. डोळ्याला वर एक अर्धी वाटी, खाली एक अर्धी वाटी, एक आडवी रेघ, एक उभी रेघ आणि त्याच्या डोक्यावर एक आडवी रेघ एवढंच डोळ्याला कळतं, आकारच कळतो डोळ्याला. असं का होतं? कारण ज्या महाभूतापासून जो विषय निर्माण झाला तो विषय त्याच महाभूतापासून निर्माण झालेल्या इंद्रियाला ग्रहण करता येत असतो. शब्द जर आमच्या कानाला कळत असेल तर शब्द हा निर्माण झाला आकाशापासून आणि आमचं कान हे इंद्रिय निर्माण झालं ते पंचमहाभूतातल्या आकाश नावाच्या महाभूताच्या आधिक्यानं. आम्हाला डोळ्याला रूप कळत असेल तर डोळा निर्माण झाला तेज या महाभूताच्या आधिक्याने आणि रूपही निर्माण होतं ते तेज नावाच्या महाभूताच्या आधिक्याने. ज्या महाभूतापासून जे इंद्रिय निर्माण होत असतं त्याच महाभूतापासून निर्माण झालेल्या विषयाचं ग्रहण त्या इंद्रियाला करता येत असतं. अन्य विषयाचं ग्रहण करण्याचं आपल्याला तशा अर्थानं स्वातंत्र्य नाही, करता येत नाही. म्हणजे आमचा देह निर्माण होतो तो असा त्रिगुणात्मक निर्माण होतो, आमचा देह निर्माण होतो महाभूतात्मक निर्माण होतो. पण ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत बोलताना असं म्हणतात की हा देह स्वेच्छामयस्य नतु भूतमयस्य कोपी. हा भूतमय देह नाही आहे की पंचमहाभूत एकत्रित आली, गुण एकत्रित आला आणि भगवान श्रीकृष्ण आले, असं नाही आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या इच्छेने येतात, भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या इच्छेने अवतार धारण करतात. म्हणून भगवंताच्या देहाला महाभूतात्मक देह म्हणायचं नाही. आणि आपण जर म्हणू तर ते फार मोठं पाप ठरेल. महाभारताने विचार केला. महाभारत म्हणतं न भूत संग संस्थानो देवस्य परमात्मनः यो वेत्ति भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मनः स सर्वस्मात् बहिष्कार्यः श्रौत स्मारत विधानतः मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानमाचरेत. महाभारतात वचन आहे. महाभारत हे बोलतं न भूत संघ संस्थानो देवस्य परमात्मनः. भगवान श्रीकृष्णांचा देह भूत संघ संस्थान नाही आहे. पंचमहाभूताचं एकत्रीकरण म्हणजे भगवंताचा देह नाही आहे.
पण यो वेत्ती भौतिकम देहम, जो कोणी भगवंताचा देह भौतिक असं जाणतो, भगवंताच्या देहाला तुमच्या माझ्यासारखा भूतमय देह मानतो, काय केलं पाहिजे? स सर्वस्मात बहिष्कार्य श्रौतस्मार्थ विधानतः. भगवान श्रीकृष्णांना जीव समजणाऱ्याला या जगतामध्ये श्रौत आणि स्मार्त कोणतंही कर्म करण्याचा अधिकार राहत नाही. आणि जो कोणी भगवान श्रीकृष्णाला जीवासारखं म्हणून पाहतो, महाभारत म्हणतं असा माणूस समोर आला आणि त्याचं तोंड बघण्याचा प्रसंग आमच्या जीवनात आला, तर जो भगवान श्रीकृष्णाला जीव मानतो अशा माणसाचं तोंड बघितल्याबरोबर घरी जाऊन अंगावरच्या कपड्यासह स्नान करा. मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानमाचरेत, महाभारताचं वचन आहे. नाही, भगवान बोलतात, गीता वाचा, अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम. भगवान बोलतात, गीता वाचा आपण. माम मानुषीम तनुम अवजानंती मूढा. हा मूढ कोण आहे? जो मला मानुषी तनु म्हणून पाहतो, माणसासारखं शरीर म्हणून माझ्याकडे पाहतो, मूढा, तो मूढ आहे. अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम. माम मानुषीम तनुमाश्रितम अवजानंती मूढा, तो मूढ आहे, मूर्ख आहे, त्याला कळलं नाही. भगवान श्रीकृष्णांचा देह हा सामान्य देह नाही. जेव्हा एक देह जगतामधल्या सर्व घटकांच्या उद्धरणाकरता येतो, त्यावेळेला त्या देहाला भौतिक देह म्हणता येत नाही. या जगतातल्या मातीच्या कणापासून ते ब्रह्मदेवाच्या जीवनापर्यंत सगळ्यांच्या उद्धरणाकरता भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे. हा, एका करता कोणीतरी आलं, तो जन्म होईल. एका करता येणाऱ्याचा जन्म आहे, जगाकरता येणाऱ्याचा अवतार आहे. सोपी भाषा सांगतो, जन्म आणि अवतारातला फरक. जन्म कशाला म्हणायचं ना अवतार कशाला, अगदी सोपी व्याख्या सांगतो. जो एका करता येतो त्याचा जन्म आहे, आणि जो जगा करता येतो त्याचा अवतार आहे. सोपं लक्षात ठेवा, लक्षात ठेवायला सोपं. आपल्याकडे असं म्हणतात ना, लग्नाच्या गाठी म्हणे इथं बांधल्या जात नाहीत, तिथं बांधल्या जातात, असं म्हणतात की नाही आपल्याकडे. अहो, हे आधीच ठरलेलं असतं, म्हणून तिच्या करता तो येतो, त्याच्या करताच ती येत असेल तर तो जन्मच आहे. कारण ते एका करता आलेत, एकमेका करता आलेत. वर ठरलं होतं म्हणून त्याचा जन्म आधी झाला, तिचा जन्म नंतर झाला. त्यालाही पुष्कळ बघितलं, हिनेही पुष्कळ पत्रिका बघितल्या, जमलंच नाही. अचानक घराच्या शेजारी स्थळ मिळालं. कारण का? हे असंच ठरलं होतं. त्याच्याकरता तो तिच्या घरा शेजारी येऊन राहिला होता. बऱ्याचदा असंच होतं. आणि त्याच्या करताच ती त्याच्या शेजारी राहिली होती. एकमेकाकरता जन्माला आले, एकमेकांना भेटले, संपला विषय. संतती निर्माण केली, जगले, थोडाफार परमार्थ केला, प्रारब्ध संपलं, मरून गेले, संपला विषय. कुणाचं उद्धरण झालं याच्यातून? एका करता जो येतो तो जन्म आहे, आणि जगता करता जो येतो तो अवतार आहे. परमात्मा एकट्या करता आले नाहीत, संपूर्ण जगाकरता भगवंताचा अवतार झाला. संपूर्ण जगाकरता ज्ञानोबाराय आले, अवतार. संपूर्ण जगाकरता नामदेवराय, नाथ महाराज, गोरोबा काका, चोखोबाराय, ही सगळी मंडळी बघा ना आपण. त्यांच्या मुखातून कधीही सामान्य संकुचित भाषा कधी व्यक्तच झाली नाही. जी भाषा व्यक्त झाली, जगाच्या कल्याणा